वागर्थविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्ते जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वर. त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून
क्षेत्राधिपती आपला सर्वांचा आराध्य देव मन्मथ माऊली, माऊलीच्या सानिध्यात निरंतर अनुसंधान करण्यासाठी उपस्थित आपल्या सर्वांचा साक्षी स्वरूप शिवाचे स्मरण करून सर्व संतांचा विचार ऐकल्यानंतर जास्तीत जास्त भर फोकस त्यांचे कशावर असतो आपण थोडंसं लक्ष लावायचं. जास्त भर कोणावर त्यांनी दिलेली आहे, कशावरती त्यांच्या जास्तीत जास्त फोकस आहे. तळमळ कशा करता त्यांच्या तळमळ, तळमळ कधी होतो? न भेटणारा वस्तू कधी न भेटणारा वस्तू कधी न भेटणारा वस्तू लक्षात घ्यायचं आहे गोष्टी. कुठल्या प्राणीला सुद्धा ते भेटू शकत नाही. एकमेव असा हा प्राणी आहे, मनुष्य प्राणी. त्या मनुष्य प्राणीलाच भेटू शकतो, दुसऱ्या प्राणीलाही भेटू शकत नाही. म्हणून जास्त वत्तड जे म्हणतात ना, दबाव करून प्रेशर करून सांगतात नरजन्म हा दुर्लभ. सर्व प्राणीमध्ये सर्व गोष्टी आहे, एक मात्र सोडून. आपल्यापेक्षा तीक्ष्ण बुद्धी असलेले प्राणी आम्हाला पाहायला मिळतात. मनुष्यापेक्षा तीक्ष्ण बुद्धी मनुष्याला सुद्धा कळू शकत नाही, तसले गोष्टी पशु पक्षीला कळत राहतात. तुम्हाला अनुभव यायला पाहिजे त्या गोष्टीचे. बराच वेळ मी बोलतो म्हणून प्रसंगानुसार मला आठवण करून देणं गरजेचे आहे. व्याध नोंदू मलव ತಂದರೆ ಸಲಹಾಗಕ್ಕೆ ಬೆಲೆವರಯ್ಯ. ನೆಲನಾಳದ ಹೆಣನೆಂದರೆ ಒಂದು ಅಡಕೆಗೆ ಕೊಂಬರಿಲ್ಲ. ಮೊಲಗಿಂತ ಕರಕಷ್ಟ नरन बाळुवे. बघा किती वत्तड करून सांगितलंय. जोपर्यंत या श्वास चालू आहे तोपर्यंत या मनुष्याला सर्व प्राणीमध्ये फार किंमत आहे. केव्हापर्यंत? श्वास जोपर्यंत आहे तोपर्यंत सर्व प्राणीपेक्षा जास्त किंमत मनुष्य प्राणीला. तुमचा खरेदी आपण करू शकतो 2 करोड 3 करोड 5 करोड. केव्हा? जिवंत असताना, मेल्यानंतर नाही. जिवंत असताना तुम्हाला खरेदी करता येते. म्हणून कधी कधी चोरी होऊ लागते, बायलेकीचं चोरी होते, विकाराच्या पोटी बळी पडतात.
नंतर त्याला घेऊन जाऊन विकून टाकतात. फार जागृत आपल्या हिंदू जनसमुदाय जे आहे त्यातून भरपूर 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 भागंबागी होऊ लागले. फार जागृत, संस्कारहीन झाल्यामुळं, संस्कार नसल्या कारणानं, संस्कार देणारे लोक कमजोर झाल्या कारणाने हे सगळ्या गोष्टी घडू लागले. लक्षात घ्या, फार सांभाळावं लागते. आपल्याला पैसा सांभाळता येते, सोना सांभाळता येते, शेत सांभाळता येते, शिवार सांभाळता येते, तेवढंच नाही तुमचा मोबाईल सुद्धा सांभाळता येते. घडी 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 आपण नजर ठेवतो तेवढा नाही, आपला चप्पल सुद्धा सांभाळता येते. लक्षात आलं? आम्हाला कोणीतरी सांगितले चप्पल कसं सांभाळ, त्या दरवाजाला एक, या दरवाजाला एक ठेवा. एकच चप्पल घेऊन काय करते त्यांना? एक पूर्ण तिकडं दरवाजाला ठेवायचं, इकडे एक दरवाजाला ठेवायचं. छान जोडी लावून ठेवलं तर त्यांना खोडी करून टाकते. झाले माय बसा बसून काय काय सांभाळता येते? मोबाईल सांभाळता येते. अजून चप्पल, अजून पैसे, सोनं, अजून काय? कपडे, साडे हा वाळू घातलेली साडी, काळी वाजत. बरं झालं माहिती तू सांगितलीस, माझं अंतरण बी चोरी झाली. सकाळी बोललो मी, माझं अंतरण नेले, 2 वाळू घातल्या होत्या, घेऊन गेले नाही, अंतरून झोपले. विचारलं तर काय म्हणते, महाराज आमचाच आहे हो, पांघरणं महाराजाच आहे. महाराज आमचा असल्यावर पांघरणं घेऊन काय करते ना? सवाल जवाब. तर सांगायचं म्हणजे सर्व वस्तू कसं सांभाळावं, कसं लपून ठेवावं, कसं गुप्त ठेवावं, सगळं तुमच्याकडे लक्ष आहे. परंतु आपलं भविष्य निर्माता जे आहे, तुम्हाला जे सांभाळणारे जे लोक आहेत, त्या लेकरांना कसा सांभाळावं ह्या मला माहिती नाही. हे मुश्किल झालं. म्हणून आई वडिलाला सोडून स्वतः निर्णय घेऊ लागले. माय आई वडिलाचा निर्णय आता नाही, लेकराचाच निर्णय. भविष्याचा विचार करून आई वडील तळमळ करून सुंदर स्थळ बघून द्यावं म्हणून त्यांचे विचार असते. परंतु विकाराच्या पोटी विचार न करता, विकाराच्या पोटी विचार न करता व्यक्ती पाऊल ठेवतो. न भयम न लज्जा, कामात राहणा, न भयम न लज्जा. लज्जा बी राहत नाही आणि भय बी राहत नाही. पडावं पदरात नको म्हणत नाही माय, बिलकुल प्रेम विवाह करून घ्यावा नको म्हणत नाही मी. परंतु ज्या ठिकाणी तुम्ही ज्याच्या गळ्यामध्ये तुम्ही माळ टाकता
टाकल्यानंतर तुम्हाला असा ऐश्वर्य मिळावं, अशा प्रकारचे गडगंच संपत्त त्या ठिकाणी असा. कन्या वरयते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधवा कुलमिच्छन्ति मृष्ठान्नमितरे जना. लक्षात आलं का? बराच वेळ बोललो मी याच्या बद्दल. कन्या वरयते रूपम, रूपिद्दु फलवेन गुणविल्लद नक्करा. रूप भारी आहे, परंतु त्यांच्याजवळ नया पैसा बी नाही, शेत नाही, शिवार नाही, घर नाही, द्वार नाही, काय नाही. तशा व्यक्तींच्या नादी लागून किती परेशान होणार आहे, किती प्रॉब्लेम होणार आहे. लक्षात आलं? परवा विश्व हिंदू परिषदचं जे लोक आले होते, त्यांच्या या ठिकाणी सेवा होतं. त्याने म्हटलं, आप्पा माझ्याकडून मोठा चूक झाली, आता आमच्यासाठी तुम्ही 2 रूम ठेवल्या होत्या, परंतु भानगडी मिटवून मला येण्यासाठी विलंब झाले. 60-70 मुलीला पकडून ठेवले तिने, विश्व हिंदू परिषदवाले. 70 मुलींना संस्कार देण्यासाठी असं पळून गेलेले पुऱ्या. मुस्लिम समाजाचे लोक घेऊन गेले होते. 70 एकदाच नाही, त्यांच्या एक प्रकारचे संघटना. कारण त्या लेकरांना आम्ही सर्व सांभाळलो, परंतु लेकरांना आम्ही सांभाळले नाही, संस्कार दिला नाही. या संस्काराला वंचित झाल्यामुळं आम्ही भयानक दुःखी आहोत, आम्ही सुखी नाही. परंतु हे 4 गोष्टी जुळून येण्यासाठी सुद्धा सर्वांचा सहयोग लागते. म्हणून मरविद्दु फलवेनो नेरळिಲ್ಲದ ನಕ್ಕರ, ಹಸುಯಿದ್ದು ಫಲವೇನೋ ಹಯನವಿಲ್ಲದ ನಕ್ಕರ. बघा किती सुंदर सांगितले. रूपिद्दु फलवेनो गुण इಲ್ಲದ ನಕ್ಕರ, ನಾನಿದ್ದು ಫಲವೇನೋ ನಿಮ್ಮ ನಾಮವಿಲ್ಲದ ನಕ್ಕರ. लक्षात आलं का? तर सांगायचं म्हणजे हे संस्कार नसल्या कारणानं फक्त एका दृष्टीमध्ये आपण पाहत राहिलो, परंतु आमचं कल्याण होत नाही. कारण अनेक गोष्टीची गरज आहे संसारामध्ये. एकाच गोष्टीची गरज आहे का? फक्त रूप असेल तर चालते का? रूपासोबत काय पाहिजे? गुण पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला सांगतो. भयानक रूपवान व्यक्ती आहे, हिरो आहे. लक्षात घ्या, भयानक रूपवान व्यक्ती आहे. आणि पहाटेपासून सुरू करतो. चालते का नवरा? छान आहे. बाकीच्या गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला अवघड आहे. ठीक आहे, तुम्हाला काळा गोर पोरग आहे, बिलकुल निर्व्यसनी आहे, तुम्हाला भरपूर प्रेम करणारा आहे, तसलं पोरग पाहिजे की काय सुंदर पोरग पाहिजे? काळा असलं तर चालते. काला है तो क्या हुआ हम दिल वाले. कोणतं तरी पिक्चरचं गाणं होईल. काला है तो क्या हुआ दिलवाले पाहिजे की काय? तुम्हाला रूपवान पाहिजे, दिलवाले पाहिजे. फार रडत येतात माझ्याकडे लोक, लेकराला घेऊन महाराज फसलो काय. एवढं छान त्याचं रूप बघून आम्ही गळ्यात घातल्या लेकराला 1 महिना सुद्धा त्या ठिकाणी टिकले नाही. छळ करतो. बघा, गुणवान पाहिजे. रूपिद्दु फलवेनो गुण इಲ್ಲದ ನಕ್ಕರ.
अक्कमादेवी किती सुंदर सांगितलं. रूप इद्दू फलवेनु गुणइल्लद नक्क. त्याकरता मनुष्य जन्मात येऊन अशा प्रकारच्या संस्कार आम्ही देत नसेल, संसार सुखाचा होत नाही. संसार कशासाठी? संसार कशासाठी? सुखासाठी. मग संसारात सुख नसेल तर काय करणार आहे? सोडता बी आहे ना, धरता बी. फसलो महाराज, फसलो महाराज, फसलो. गुणवान भी पाहिजे, रूपवान भी पाहिजे, धनवान पाहिजे, कीर्तिवान पाहिजे. पाहिजे की नको? कीर्तिवान पाहिजे. इथं आल्याबरोबर महाराज म्हणा, ए उभा टाक रे, या कवाले या, उभा टाक, ए घेऊन रे शाल. हा टाकलं, मान घातलं, बायको खुश, बाबा खुश, आई खुश, गावाले खुश. आबा बाबा काय सन्मान आहे, काय सन्मान आहे, काय सन्मान आहे. कीर्ती बी पाहिजे, धनवान बी पाहिजे, गुणवान बी पाहिजे. सगळ्या अंगठीमध्ये भारी भारीचा अंगठी घालून, काय म्हणतात, बोटामध्ये अंगठी घालून, टप्पूच्या टप्पू हे पुरा हे रुद्राक्ष पुरं सोनच असं घालून, 2 किलो सोनं घालून जावय आला, टन टन टन. सासूबाई म्हणते, वाह अप्पा माझं जाग बघा, काय मस्त आहे माझं जावं. असं जावय बाप्पू जवळ. हा त्यांच्या पत्नीला बी टाकणारच की. स्वतः त्यावेळेला टाकून घेतो म्हटलं तर पत्नीला बी अंग भरून सोनं टाकणारा जावाय सासूबाईला आवडते. सासूबाईला आवडते आणि आईला सुद्धा आवडते. म्हणजे सासूच म्हणतात ना, मुलीची आई जावायचं सासू. हा ठीक आहे. सासूला आवडते सोनं, जावईचं सोनं सासूला आवडते, मुलीचं नाही. जावईनी मुलीच्या अंगावर भरपूर टाकला तर परवा घेतो, नाव सांगत नाही, आप्पा बघा मी एवढं सोनं घेतलो म्हणला. कितीच? 1.5 कोटीचं सोनं घेतलो, माझा बायकोजवळ ठेवलं बघा. कशाला? नाही, त्यांच्या मनावर कोणतंही घालून गेले. हैदराबादला गेलो, कोट्याधीश माणूस आहे, करोडो रुपयाचं सोनं घेतो. त्या मुलीची आई खुश राहते सोनं बघून, मुलगी खुश राहते नवऱ्याचं रूप बघून, वडील खुश राहतो त्याच्या कीर्ती बघून. कन्या वरयते रूपम, माता वित्तम, पिता श्रुतम. आणि सगळे खुश राहतात त्याचं रूप बघून नाही, त्याचा रंग बघून नाही, त्याचं धन बघून नाही, त्याचं ऐश्वर्य बघून नाही, त्यांचा व्यवहार बघून नाही. काय बघून खुश राहतात? आमच्या जातीच्या आहे महाराज, काय चिंता नाही. सगळं राहिलं, जाती वेगळं राहिलं तर आहे काय कामाचे ना. आमचं नाव महाराज ते काय ना, पैसे बघून ते गळ्यात पडले, जाऊ दे काय करायचं आपल्याला. जवळ घेतात का? मजबुरी नाही घेतात, पैसावाला म्हणून जवळ घेतात. यस्यास्य वित्तम स कुलीनः, यस्यास्य वित्तम स कुलीनः. ज्यांच्याकडं बळगंज संपत्त राहतो तो कुलवान व्यक्ती म्हटला जातो. म्हणजे पैशापुढे काही जमत नाही, जात पात सगळं हे होऊन जाते. डायरेक्ट प्रवेश राहते पैशावाला माणसाला. लक्षात घ्या. त्याकरता हे सर्व गोष्टी ज्यावेळी पर्याप्त होत
असेल त्यावेळी आपण भाग्यशाली. फक्त एकाच गोष्टी बघून त्याच्या गळ्यात पडू नये. आखरीच गोष्टी काय, यशास्य वित्तम सकुलीना, हे बी लक्षात ठेवावं. पैसावाला आहे म्हणून कुठल्याही कंगाल जातीच्या गळ्यामध्ये पडलं काय होणार आहे, संस्कार संपून जाणार आहे. गेल्या वर्षी बोललो की मला माहित नाही, मी येतो अभंगाकडे येतो, काळजी करू नका. अभंगाकडे गेले की विषय अंतर होते, म्हणजे त्याला धरूनच मी बोलणार आहे. असाच प्रेमविवाहातून घेतला घडलेली घटना बोलतो मी. त्याला 80 लाख रुपये पॅकेज आहे, कमी नाही. कॅनडामध्ये राहतो, 80 लाख रुपये पॅकेज आहे वर्षाला. 1 करोडला थोडा कमी. किती कमी आहे 1 करोड? हिसाबामध्ये पक्का हो तुम्ही, एवढं लवकर जाऊन टाकता. बाबा, कारण हिसाब करून पक्का झालेले व्यवहाराची. 1 कोटीला 20 लाख रुपये कमी, तेवढा पगार त्यांना. आणि आईला बी वाटलं जाऊ दे, आमच्या जातीचा नसलं तर नसला, परंतु पैसा भरपूर आहे, बघायला छान आहे, विदेशमध्ये राहतो, आम्हाला कोण बघतात, असं करून घालून टाकले गळ्यात. हे बी छान होती मुलगी बघण्यासाठी. 1-2 महिना गेला नाही, कंडिशन होतं, आम्ही खाणारे पिणारे नाही. आम्ही त्याला शिवत नाही म्हणले, त्यांनी बी आम्ही बी शिवत नाही. त्याला दररोज बाहेर खाऊन यायचं. एक दिवस त्याला वाटलं आता काय नाही, घरामध्ये बी थोडं आणून त्याला दाखवा. एक दिवशी घेऊन आला, त्याचा भाजी कर म्हणले. हे काय उघडून बघ म्हणलं. गलीच पदार्थ घेऊन आला तो. त्याला मजबुरीनं त्याला करून त्याला वाढावं लागलं. बघा, कोणाच्या पोटी जन्माला आला, काय तुमचा संस्कार आहे, काय किती घाण पदार्थ करून वाढणं म्हणजे किती कठीण आहे. एक दिवशी त्याला पाजविलं बी, त्याला पाजून खाऊ बी घातलं, त्याचा थवाड फोडून टाकला, गाला वगैरे सुजले होते. ते घेऊन आले माझ्याकडं. मला कशाला कळते या सगळ्या गोष्टी, माझ्याकडे आल्यावरच कळते. सगळं हिस्ट्री सांगितले, थोडक्यामध्ये सांगितलं तुम्हाला. म्हणून ज्या ज्या ठिकाणी आमचा चांगला संस्कार आहे त्या ठिकाणीच लेकराला द्यायचं. कुठं बी कोणाच्या गळ्यात अडकून बसू नका, नंतर परेशानी होऊ नका. लक्षात घ्या. आपला हिंदू परिवार जे आहे, हिंदुत्ववादी जे आहे, वेदानुकूल जे आहे, सनातन धर्मावरती ज्यांच्या निष्ठा आहे, अशा व्यक्तींना शोधून आपण गळ्यात बांधणं तर छान राहील. लक्षात आलं का? असं हे सगळ्या गोष्टी बोलण्याचं एकमेव कारण आहे. अनेक प्राणी, मी आलो तिथंच परतून, लक्षात घ्या, अनेक प्राणी, पशु पक्षी, 84 लाख जीवराशी आहे, त्याला बी संस्कार देता येते. पालतू कुत्र आणि फालतू कुत्रेमध्ये फरक राहते. पालतू फालतू हिंडत राहिले. जे तुमच्या जवळ संस्कार करून जे ठेवलेले जे कुत्र आहे ना, कुठं बी येऊन तोंड घालत बसत नाही, त्यांना गप्प बसून राहते.
फालतू कुत्र कव येते, कव खाते, कव उचलून घेते, काही पत्ता लागत नाही त्याची. आणि तेवढं असलं तरी सुद्धा त्या कुत्र्याला माहित रे, ते पालतू कुत्र्याला बी माहितीये आणि फालतू कुत्र्याला बी माहितीये काय चोरी काय असते. लक्षात घ्या, चोरी काय असते त्या कुत्र्याला कळते. कसं ओळखत महाराज, आम्ही बघितलो. कसं तुमच्या समोर घडते तुम्हाला सांगतो. 2 रोटी ठेवल्यानंतर ते रोटी उचललं, ते कुत्र उचलून रोटी घेऊन पळून जाते. पळून जाऊन लपून खाते. पण सगळ्या समोर बसून खात नाही, ते लपून खाते. आणि तुम्ही एक रोटी टाका, ते घेऊन पळत नाही, गेलं तर थोडं दूर जातील आणि तिथं सगळ्या समोर बसून खाते. त्याला माहितीये की इमानदारीचा रोटी आहे, ते चोरी केलेली रोटी आहे म्हणून त्याला कळते. तिथं बसून खाते तुमच्या समोरच, घेऊन पळून जात नाही, लपून खात नाही ते. म्हणजे त्या कुत्र्याला बी माहिती आहे चोरी काय चीज आहे. आणि त्या कुत्र्याला थोडा संस्कार आपण दिलं तर व्यवस्थित ते वागतो. पोपटला संस्कार करतात, माकडाला संस्कार करतात, हत्तीला संस्कार करतात, तेवढा नाही वाघाला सुद्धा वाकून टाकतात. सर्कस मध्ये तुम्ही बघा, त्या प्रकारचे संस्कार त्यांना देता येते. तुमचं ऐकतात ते. मी ज्यावेळेस सुरू आलो होतो त्यावेळे मठामध्ये एक मांजर होतं. महाराजांनी पोसलेले मांजर. आम्ही आले तेव्हा काही दिवस होतं वाटते. गुरु महाराजांचं पूजा झाल्याबरोबर मांजरला कळत होत. तुम्ही परेशान होतील. महाराजांचा पूजा झाल्याबरोबर माणसाला बी कळत होते, त्या मांजरला बी कळत होते. माणसाला कळत होते. माणसाला कसं कळत होते, नगारा वाजत होते. दन 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 नगारा वाजल्याबरोबर 5-50 लोक त्या ठिकाणी झाला. आता महाराजांचा आरती झाली, आता प्रसाद भेटते म्हणून पूजा होईपर्यंत इकडी 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 तिकडी हिंडत राहायचं. आरतीच्या वेळेला धावून यायचं. भोजनला 60 भजनला 8 असं म्हणतात बघा मराठीमध्ये. भजनला 8 बी राहत नाही, भोजनला मात्र 60 वर राहते. मांजरला कसं कळतो, माणसापेक्षा पहिले मांजरला कळत होत. कारण गुरु महाराज ज्यावेळी पूजाला बसत होते, पूजा संपल्याबरोबर घंटी वाजत होते महाराज. गण 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 घंटी. घंटी वाजल्याबरोबर मांजर डायरेक्ट आप्पाजवळ समोर जाऊन मांडी घालून बसत होते. महाराज काय करायचं, त्याला तूप वगैरे लावून, चपातीला पोळ्याला रोटीला तूप वगैरे लावून आणि मांजरला फेकून टाकायचं. फर्स्ट क्लास खायचा मांजर. आणि त्याला सवय लागली, घंटी वाजल्यानंतर मला रोटी मिळते म्हणून ते मांजरला पक्क सवय झाला होता. लक्षात घ्या, म्हणजे मांजरला सुद्धा संस्कार त्या ठिकाणी घडलेले होते. कान लावूनच राहत होते, तूप मिळते रोटी मिळते, एवढा पुरता त्याला संस्कार देता येते कुठल्याही प्राणीला. आणि देवदत्त काही विचार त्या पक्षीला, प्राणीला देवाचा करुणा झालेले आहे. एक एक प्राणीला एक एक प्रकारचे ज्ञान देवाने देऊन पाठवून दिले आणि ते ज्ञान तुम्हाला दिलेले नाही.
लक्षात आलं का? बराच वेळ बोललो, आठवण करून देतो तुम्हाला, कारण नवीन नवीन आहे. दिग्रस होऊन आले तुम्हाला सगळे. दिग्रस आहे. तर कसं चोराला कोण पकडते? माणसा पकडत नाही. चोराला कोण पकडते? कुत्रे पकडतात. तीक्ष्ण श्वास आहे त्यांच्याकडे. चोराला पकडतात. कुठं गेले चोर ते बी त्याच्या लक्षात येते, त्या वासनावर, त्या गंध बघतात. हे गंध कोणाचा आहे त्यालाच जाऊन त्याला भेटते, पकडते. हे तुम्हाला पकडते ते का? त्या जागाच्या वास बघून माणूस कुठे आहे बघायला जाते का? नाही, बघू शकत नाही. आणि ते गुण त्या देवानी त्या कुत्र्याजवळ दिले. ठीक आहे. पहिल्याच्या जमान्यामध्ये घडी बघू लागलो आम्ही. पहिल्याच्या जमान्यात घडी नव्हती. माय घडी नव्हती. कोंबड रडत होते. 3:30 पावणे 4 वाजता वरडायचं ते. हाक मारायचा, उठा उठा उठा. तुम्ही किती बी लपून ठेवा त्याला. त्या छोटे छोटे घर राहतात तर त्याला त्या घरामध्ये घालून दाबून दरवाजा लावून ठेवत होते. परंतु वेळ ओळखण्याचा गुण त्या कोंबड्याजवळ. 3:45 3:30 वाजता ठोकणार म्हणजे ठोकणार. आजकालचे कोंबडे नाही. आजकालचे पांढरे कोंबडे आता रात्रंदिवस खात राहतात, रात्रंदिवस ओरडत राहतात. आलं का लक्षात? 24 तास माल घेणाऱ्या माणसाला ते 24 तास चालूच राहते त्याच्या ओरडणं. परंतु जुनं काळातले जे आहे ते की नाही, पुराणा कोंबडे, वेळ ओळखण्याचा गुण त्या कोंबड्याजवळ आहे. ते बघा, ते झाकून ठेवलं का? त्याच्यामध्ये मुंग्या होऊ नये म्हणून झाकून ठेवलं. त्याच्यामध्ये खुल्ला ठेवलं तर मुंग्या होऊ लागल्या. कोण डांगोरी देऊन सांगितले का तिथं, हे तमलूच्या आपाच्या मठामध्ये साखर खुल्लं ठेवले, जावा जावा जावा, डांगोरी दिले कोण मुंग्याला? तुम्हाला सांगितलं असेल आप्पाच्या प्रवचनात जा म्हणून, तुम्हाला कोणीतरी बोललं असेल. तुम्हाला तसं कळालं ना, कोणी सांगितल्यावर कळालं. इथं मोठे महाराज राहतात, प्रवचन करतात आणि पूजा चालू आहे म्हणून तुम्हाला कोणीतरी सांगितले म्हणून तुम्ही आलात. काय डायरेक्ट वास लागले तुम्हाला? नाही. परंतु कपिलदारला असलेले मुंगीला कळते की मठामध्ये साखर सांडले म्हणून तिथून बी येऊ शकते मुंगी. मधुर ओळखण्याचा गुण त्या मुंगीजवळ. तुम्ही कुठं बी लपून ठेवा. काय कुठं त्याला अक्षर ओळखता येत नाही, गोड ओळखता येत. एक हुशार बाई काय केली होती म्हणे, आजकाल डब्बा आहेत ना सगळं, मुगाचा डाळ, हरभऱ्याच्या डाळ, ते डाळ, साखर, पत्ती, जे जे एकसारखा डब्बा राहतात. पहिले मोडकं राहत होते, एकावर एक एकावर एक. कोणता मडकेमध्ये लिंग ठेवलं ते बी तुम्हालाच माहिती. गळ्यात ठेवत नाही, मडक्यामध्ये ठेवते लिंग. शिवरात्रीलाच काढते काय काय लोक. आज शिवरात्री, महाशिवरात्री काढा, आमचं लिंग कुठं आहे, आमचं लिंग कुठं आहे, काढा काढा म्हणून शिवरात्रीला काढणारे लोक आहेत. आता थोडा सुधारणा झालेली आहे, तसं काही नाही. परंतु पहिले मडकं एकावर एक होते, त्याला काय म्हणतात, उतरंडी. उतरंडी. त्याच्यामध्ये डाळ, मीठ, मिरचू सगळं, म्हणजे कोणता साईजच्या मडकीमध्ये काय ठेवलं ते आईला कळत होतं. त्यावेळी लिवायचं गरज नव्हती.
आता हे स्थिर नाही, गडबड झाले, मेमोरी हँग झालेले, पॉवर भरलेले आहे. आता आमच्या मोबाईल मध्ये बी ते काय तुमच्या मोबाईल फुल झाले म्हणून दाखवलेले ते स्टोरेज फुल. आता आमचं स्टोरेज फुल झाल्यामुळं इथं ठेवायला मुश्किल होऊन चालते. म्हणून स्टोरेज फुल झालं तर बाहेर त्याचा सुविधा करून घ्या, हार्ड डिस्क घ्यावं लागेल त्याला. बरोबर आहे. फुल झाल्यानंतर काय करावं, हार्ड डिस्क मध्ये भरून टाकावं. तसं आजकाल सगळं वरी सज्जावरती छोटे 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 शिकलेले बाया सज्जावरती सगळं डब्बा लावून त्याच्यावर प्रत्येक उघडून बघावं लागते. नाव नसलं तर इथं ठेवलं की इथं ठेवलं की तिथं ठेवलं की म्हणून परेशान होते. म्हणून हुशार. मिरचीची डब्बा, साखराचे डब्बा असं म्हणून होतं. ते साखराच्या डब्याला नेमकं मुंगे व्हायचं. त्यांनी हुशारी काय केली, त्याच्यावर मिरचीचे डब्बा म्हणून लिहिली. कशावर? साखराच्या डब्यावर मिरची म्हणून लिहिली आणि मिरचीच्या डब्यावर साखर म्हणून लिहिली. मुंगे कुठं जाणार आहे? तुम्ही मिरची लिहिलं तरी सुद्धा तिथं जाणार आहे. त्यानं डोकं बोलून घेतले. अरे या मुंग्याला कळावं की नाही, मिरची म्हणून लिहिलो हे बघून तर काय आहे ना, परंतु तिथं जाऊ नये. हे कस काय गेले? त्याचा अर्थ अक्षर त्या मुंगीला कळणार, फक्त गोड कळते, दुसरं काही त्याला कळू शकत नाही. मधुर ओळखण्याच्या गुण त्या मुंगीला आहे. लक्षात आलं का? अशा प्रकारचे वायू ओळखण्याच्या गुण सापाला आहे. वायू गुण व सर्प बद्दल. आणि कुल ओळखण्याचा गुण कावळ्याला आहे. कुलाला ओळखते ती कावळा. कावळा एवढा हुशारपणे दुसरं कोणत्याने कुल ओळखण्यामध्ये. म्हणून माणसापेक्षा भारी कावळा. का बरं? कावळा कधी एकटा खात नाही. पहिला हाक मारते, काव 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 काव, या 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 या. कोण म्हणते? कावळा. माणसाने पहिले ह्याला दाबून खाते, उरलं तर या 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 म्हणून हाक मारते. पहिले खाते नंतर बोलते, नाही तर लपून तर धरते त्याच्या पुरतं काय वेळा, परंतु बाजूला दाबून टाकून नंतर हाक मारते, या हो भंडारा या 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 या. काही उपास राहून हाक मारते तुम्हाला? नाही. कावळा उपास राहून हाक मारत असते, या या या. त्या प्रकारे कुल ओळखण्याचा गुण कावळ्याला आहे. अशा प्रकारे अनेक प्राणी अशा आहेत, त्याला एक 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 ज्ञान देवाने दिले. माय ऐकून घ्या. त्या प्रकारे विशेष प्राणी हे मनुष्य म्हणण्याचा एकमेव कारण आहे. वेळोवेळ 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 संतांच्या कळकळ, संतांच्या तळमळ, जन्म पुन्हा येणार नाही, येणार नाही. म्हणून संतांना वाटलं काही ना काही करावं, जे मला प्राप्त झालेले आहेत ते प्राप्तीच्या गोष्टी यांच्या समोर समजून सांगावं म्हणून अशा प्रकारचे अभंग त्यांनी रचना केलं. फक्त देवाला ओळखण्याचा गुण मनुष्यालाच आहे, दुसरा कुठल्याही प्राणीला. म्हणून व्याध नोंदू मलव तंदरे सलुहागत्य बेनेवरय्या. नेलनाळदन ह्यानंदरी हे तुम्हाला बोलत होतो. सर्व प्राणी मेल्यानंतर त्याची किंमत वाढते. लक्षात घ्या. परंतु मनुष्य प्राणी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांची किंमत भरपूर असते
आणि मेल्यानंतर त्याचं बिलकुल किंमत राहत नाही. राजा एखादी मृत्यू पावला, एक श्रीमंत माणूस मृत्यू पावला, तर थोडं घेऊन जावं तुमच्या घरला म्हणलं तर कोणी घेऊन जातात का? नाही. पहिले सगळे नमस्कार करायचं, कितीतरी किंमत द्यायचं त्याला, मान मर्यादा द्यायचं. तसल्या माणसाला एक मृत शरीर घेऊन जा म्हणलं तर का घेऊन जाऊ? आप्पा श्वास गेले, आस राहिले नाही, आता त्याचं किंमत नाही. जोपर्यंत श्वास होता तोपर्यंत या मनुष्याचं किंमत आहे, परंतु प्राणीचं तसं नाही. तुम्हाला सांगतो, मलव म्हणजे ससा. एक सस्याला विकणारा माणूस जिवंत आणून विकत नाही, त्याला मारून टाकतो. पहिले गळा कापून टाकतो, थोडासा कापून टाकून 4 पाय बांधतो आणि दंडावर लटकतो, खांद्यावर ठेवतो, विकायला जातो. सलुआ हा अगत्य बेलेवर आहे. 150 रुपये, 200 रुपये, 500 रुपये, 600 रुपये. कशाची? सस्याची, मेलेले सस्याची किंमत. मृत पावलेले ससाचा किंमत तेवढं आहे, परंतु मृत पावलेले राजाचा किंमत एक सुपारीला सुद्धा कोणी घेणार नाही. ಒಂದ ಅಡಗಿಗೆ ಕೊಂಬರಿಲ್ಲ ನರಕ್ಕಿಂತ ಮೊಲಕ್ಕಿಂತ ಕರಕಷ್ಟ नरन बाळुवे. कनिष्ठ कोण झाले? नरजन्म कनिष्ठ होऊन गेला, कारण जिवंत असताना यांनी त्याला समजून घेतला नाही, म्हणून मेल्यानंतर त्याचं किंमत उतरून जाणार आहे. कवडीला सुद्धा कोणी घेणार नाही. तर अशा प्रकारचे एक दिव्य भव्य नरजन्म भगवंत आम्हाला कृपा केल्यानंतर अलभ्य लाभ नरदेहा कैसा लाभला तो कैसा मगा पुण्यादेही करावे सार्थक पहावं विचार. आतापर्यंत जे बोललो ना तेच आहे. अलभ्य लाभ नरजन्म ऐसा लाभला तो कैसा. वेस्ट 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 चालले जीवन, काय उपयोग नाही. मगा पुण्यादेही, कोणता देहामध्ये तुमचा सार्थक होणार आहे? एखादी देह सोडलो, आला ठीक आहे, नरजन्म अजून दुबारा भेटला तर ठीक आहे, भेटणं गेलं. तुमचंच घरी गायचं पोटी जन्म घेतला तर गोरा होऊन सार्थक करून घेणार आहे. तुमचंच घरी जन्म घेतलेले त्या लेकराला कळते का आमचा बाबा याच्या पोटी आले म्हणून तुमचा सेवा करते का? नाही, कळतच नाही ना. आवत घालून मार मार देते. तुझं बाबा आहे की कोण आहे आम्हाला काय माहिती ते. लक्षात आलं का? सांगायचं म्हणजे मगा कोण्या देही करावे सार्थक. आता तुमच्या वेळ वाया जात असेल, अगला जन्माचा आमचा सार्थकता करून घेतो म्हणून गॅरंटी काय आहे? काय गॅरंटी? गॅरंटी राहू दे. मनुष्य होऊन एखादी तुम्ही जन्म घेतला तर काहीतरी लिंक लागतील, काहीतरी तुमचं कल्याण होतील, परंतु ते पुन्हा मिळतो या न मिळतो काही सांगता येत नाही. जन्म आधी या तू करीबा स्वहित म्हणून सांगितलं. त्याकरता उपाय काय? उपाय काय याचं सार्थकता आप्पा बरंच तुम्ही आतापर्यंत कापल्या.
आता पुढचं काय ते सांगा, सार्थक कसं होईल? सार्थक कसं होईल? श्रेष्ठ आहे, श्रेष्ठ आहे, श्रेष्ठ आहे, श्रेष्ठ आहे, सगळे लोक श्रेष्ठ आहे आम्ही सांगत आलो, परंतु याचं कल्याण करून घेण्यासाठी काय उपाय आहे? हे नरजन्म आम्हाला मिळाल्यानंतर याचा सार्थकता कसं होईल, याचं काय उपाय? हे उपाय महादेव प्रभू सांगतात. तुम्हाला सार्थक करून घ्यायचं असेल तर या प्रकारचे नियमाचं पालन करा, तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून बोलले. मग कसं कल्याण होईल सांगू की उद्या सांगू? ते म्हणतील आता आम्ही चाललो होतो 10-11 वाजता, काय उद्या काय सांगायचं सांगून टाका. थोडक्यामध्ये निरसन करून टाकू. शिव शिव 2 अक्षराचं मंत्र, फक्त 2च अक्षर, जास्त नकोय, लांब लचक नकोय. शिव 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 शिवा शिव शिवा शिव शिवा शिव शिव 2च मंत्र पुरी, लंबा जेवढा मंत्र नकोच आहे. आम्ही रुद्राध्याय पारायण करतो इथे 2 तास. रुद्राध्याय पारायण करण्याचं एकमेव कारण आहे, आमचा अनंत भानगडी आहे, संसाराचं व्याप आहे, संसारात सुख हुडकतो म्हणून आम्हाला तेवढं वेळ लागते. तुमचं मनोकामना पूर्ण करावा म्हणून त्याचे पारायण असले, लक्षात घ्या. परंतु आमचा कल्याण करण्यासाठी तेवढा तुम्हाला लांब लचक पारायण करायचं गरज नाही. यानं इदे मंत्र याने की इदे तंत्र, मंत्र बी हेच आहे, तंत्र बी हेच आहे. यंत्र मंत्र तंत्र, इथं यंत्राचं बी नाव आलेले आहे, पुढे येते, आले की नाही? यंत्र यंत्र मंत्र आणि तंत्र. बर, शिव शिव 2 अक्षराचा मंत्र, चालतो स्वतंत्र अजपा तो. 21,600 ते जाण. श्वास घेऊ दे का बेटा, श्वास घेऊ दे की, श्वास 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 घेऊ दे, घेऊ दे माय, घेऊ दे की नाही? श्वास तुम्ही घेणं गेल्या ते ऑटोमॅटिक चालू आहे. काय घेऊ नको, ध्यान आहे की आम्ही श्वास घेत नाही, आम्ही श्वास सोडत नाही. श्वास घ्या म्हणलं तर ज्यावेळी ध्यान येतो त्यावेळी आपण श्वास घेतो. घ्या म्हटलं तरी बी घेणार, नको म्हटलं तरी बी घेणार. रोखून ठेवा म्हणलं तर रोखून ठेवणार. किती वेळ रोखून ठेवा म्हणून गप्प बसलो तर रोखून ठेवणार नाही. चालतो स्वतंत्र, हे स्वतंत्र आहे, परतंत्र नाही, हे स्वतंत्र आहे. हे तुमचा अधीन आहे. वारा तुमचा अधीन नाही, वारा तुमचा अधीन नाही. आहे का अधीन? ठीक आहे. डोळं तुमचा अधीन नाही, कान नाही, हात नाही, डोकं नाही. म्हणून तुम्ही काय म्हणता? हा, आई सांगितलं की पडतं. डोळं कोणाचं? माझं. हात कोणाचं? माझं. कान कोणाचं? माझं. पोट कोणाचं? माझं. बरं, केस कोणाचं? माझं. केसाला सांगून टाका पांढरं होऊ नका.
ऐकतील का तो? नाही. मग तुमचं कसं म्हणावं? नाहीच आहे. तुमचं ऐकतच नाही म्हटल्यावर तुमचा कसा होतील? नाही पण डोळ्यात ते धार राहावा म्हणून ऑर्डर करून टाका, मंद होणारच, चष्मा येणारच, असं बघणारच, कोण बसले म्हणणारच. ऑर्डर द्यायला पाहिजे होतं, ए डोळा बघ, खबरदार, तेज राहा म्हणून म्हणायचं. सगळा अवयवाला ऑर्डर देत राहायचं. तुमचं ऐकतात का ते? नाही. मग तुमचं ऐकत नाही म्हटलं तर तुमचं कसं होईल? नाही. नाही नाही. म्हणून स्वतंत्र चालतो. तुमचा ऐकत नाही श्वास. तुमचा ऐकते श्वास. श्वास तुमचा ऐकत असेल तर तुम्हाला ऑक्सिजन लावायचं गरजच नाही. नाकाला ऑक्सिजन लागतं, श्वास कमी पडले की लावून टाकतात, ऑक्सिजन काढून टाकले तिकडच. म्हणून स्वतंत्र चालतो. चालतो स्वतंत्र, अजपतो. अजप, जप आणि अजप. तुम्ही नाव घेतलं तर का, न घेतलं तर का, अजपा जप चालत राहतो कंटिन्यू. किती वेळ चालतो? एक दिवसामध्ये महादेव प्रभू सांगत असतात, ह्याचा हिसाब लावले, सकाळी पासून 24 तासामध्ये 21,600 वेळ त्याचा श्वास चालत राहते. घेणं सोडणं, घेणं सोडणं, घेणं सोडणं. त्याला उपाय सांगतो तुम्हाला. हे तर श्वास चालत राहते. तुम्ही मोजलं तरी बी चालते, तुम्ही मोजणं गेलं तरी बी चालते. लक्षात आलं का? किती वेळ? 21,600 वेळ. कसा चालते? उलट सुलट, उलट सुलट, घेणं सोडणं, सोडणं घेणं, उलट सुलट. इडा पिंगळा सुषुम्ना. इडा नाडी, पिंगळा नाडी, सुषुम्ना नाडी, सूर्य नाडी, चंद्र नाडी, सुषुम्ना नाडी. माय इडा पिंगला सुषुम्ना मार्ग आहे कठीण त्रिकूट संगमा. मध्यमा महालिंग दर्शन अर्धी कळा सज्जना द्वैतबा मोठा. आरती व्हायला गेले मी उभं म्हणून दाखवलं, नाहीतर उठून बसतील. तर आता आरती चालू, आरती होणार आहे थोडक्या वेळामध्ये. परंतु आरतीमध्ये एवढं सुंदर दाखवलं, इडा पिंगला सुषुम्ना मार्ग आहे कठीण त्रिकूट संगमा मध्यमा महालिंग दर्शन. या श्वासाचा संगम कुठं होतो? भ्रुकुटीमध्ये होत असते. आत्माचं स्थान कुठं आहे? भ्रुकुटीमध्ये. महालिंग दर्शन. आचारलिंग, गुरुलिंग, शिवलिंग, जंगमलिंग, प्रसादलिंग, महालिंग. षडचक्राचा भेद या ठिकाणी महालिंग. महालिंग दर्शन. श्वास कुठंच जाऊन पोहोचते म्हटलं तर इथंच पोहोचते. इकडचा विश्वास इकडचा पोहोच, इकडचा श्वास इकडेच पोहोचते. इकडून इकडे येते, इकडून इकडे येते, इकडून इकडे येते, इकडून येते. श्वासोश्वास. श्वासाकडे लक्ष लावायचे आणि पुढच्या कार्य करत राहायचं. मन विचलित होत नाही. तुझा आहे तुझा बसी व्यर्थ भटकलास. महालिंगाला भेटायचं असेल तर या श्वासाच्या रस्सी धरून, दोरी धरून जायचं. उलटे सुलटे फिरतसे हे यंत्र. माय हे यंत्र किती छान घेतलेले गुरु अभंग.
उलटे सुलटे, हा? उलटा सुलटा उलटा सुलटा. आमचं यंत्र तसा नाही, एकाकडे फिरायला सुरू झालं की तसंच फिरत ते बाकीचे सगळे यंत्र. हे यंत्र तसा नाही, उलटा सुलटा उलटा सुलटा. ते रेवाई ते ताक करायचं राहते ना, भुर्र 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 भुर्र. माय केली की नाही तूप कवा तरी, काय मशीन लावून ठेवल्या, ते उलटा सुलटा होईना ते मशीन भुर्र एकाकडे करत राहते. लोणी भरपूर लोणी यायचं असलं तर उलटा सुलटा भर भर असतात. ते दोरी बी माहित नाही, दूधच नाही दोरी कुठं माहित राहते. ताक करायचं येते की नाही, ताक करायचं, दही करायचं, दुधाला विरजन घालायचं, चांगलं तापवायचं, सगळं सांगावं लागलेलं बायाला. काय सांगावं होतं, फर्स्ट क्लास तापवून आणि गरम गरम मध्ये विरजन घालून. कधी घालावं, थोडं कोमट कोमट असताना विरजन, घट्ट बंडा हवा की हे दही असा टाकलं तर फोडूच नको, एवढं घट्ट हो. वरी साय सायमध्येच निघते ते लोणी जास्त. नंतर मडकामध्ये भरून ठेवायचं, नंतर कडवायचं, कडविल्यानंतर लोणी येते, लोणी आल्यानंतर बी तूप होत नाही. त्याला छान तापविणारी माणसं पाहिजे. कसं बी गरम केलं तर तेवढं काही पॉवरफुल तूप होईना. ते नागेलीची पानं वगैरे घेऊन मस्त त्याच्यामध्ये अजून काय काय घालतात की मीठ. ते आम्ही ते पानं खायचं कुरकुर कुरकुर. ते तळालेले ते पानं, तळालेले पानं छान लागायचं. आणि तूप हाताला लागलं तर इथं बसलं तर तिथं वास यायचं. आता वासच निघून गेले, कारण तूपच करता येत नाही. काय करते ते लोक, ते त्याचं उगा समाधान. तुम्हाला तूप तर खाता येणार, तुपाचं गोष्टी बोलून पोट भरावं म्हणून बोललो, दुसरं काय नाही. काय करतात आता, काय काय गोष्टी न खाता पोट भरते. काय काय गोष्टी भरू का तुम्हाला पोट? तुमच्या पोट भरण्यासाठी मी बोलले की तुम्हाला पोट भरते. कसं भरते सांगा. काय करा, एक चाकू घ्या, उठून जाऊ नका, मनामध्ये घ्या, मनामध्ये चाकू घ्या, मस्त चाकू घेतला का? आता काय करा, फ्रीज जवळ जावा, एक पिवळं झर लिंबू घ्या. हा घेतला का? घ्या आणि ते ठेवा, कापून टाका. आता तोंडावर पिळून घ्या थोडे. कसा लागते? आंबट. कसं कसं आंबट लागते? खाऊन बघा की. सुटलं की नाही पाणी? सुटलं, थोडं सुटलं. म्हणजे याचा अर्थ स्मरण केल्यामुळं पाणी सुटते. त्या स्मरणाना आशुतोष भगवान भोलेनाथ निराकार असलेले आपल्याजवळ लिंबू नाही, चाकू नाही, काय नाही, तरी सुद्धा पाणी सुटलं. मला तर सुटलं होतं. सुटलं न सुटलं देव जाणे. ठीक आहे. उलट सुलटे फिरत असे यंत्र. हे यंत्र कसं फिरतो? उलटा सुलटा उलटा सुलटा उलटा सुलटा फिरत राहतो निरंतर. सगुण स्वतंत्र हे याची खरे. सगुण स्वतंत्र हे स्वतंत्र आहे की नाही? सगुण स्वतंत्र. आता आम्हाला दिसू लागलेले, वारा दिसू लागले, वारा जात असलेले कळते, येत असलेली कळते. सगुण रूपामध्ये नाम तिथे रूप, रूप तिथे
नाम एक माप विशेष. रूप आणि नाम. रूप आणि नाम. नाम रूप दिसत नाही, नाम दिसत राहतो. कसं दिसत राहतो म्हटलं तरी या श्वासाच्या माध्यमातून देव सगुणामध्ये दिसत राहतो. अव्यक्त असलेले देव व्यक्त मध्ये आकारामध्ये तुम्हाला अनुभूती येत असतात. जोरात श्वास तुम्ही 5 मिनिट किंवा 2 मिनिटांमध्ये सर 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 श्वास घेऊन शांत बसा. तेव्हाच तुम्हाला कळते काय व्हायब्रेशन या श्वासामध्ये, काय ताकद आहे. लक्षात आलं का? सर 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 घेत राहायचं. घेतल्यानंतर शरीर स्थिर होतो त्या प्राणायामाच्या माध्यमातून. स्वतंत्र हेची खरे, स्वतंत्र हेची खरे. महादेव म्हणे निर्गुण आधार. महादेव म्हणे निर्गुण आधार. देव निर्गुण आहे. आधार काय आहे? हे श्वासच आपल्याला आधार आहे. माताजीला एकट्याला कळालं म्हणून टाळी वाजला देते. देव दिसलं का नाही तुम्हाला? देव दिसू शकत नाही, परंतु सगुणामध्ये तुम्हाला दिसतात देव. ज्यांनी या यंत्राकडे लक्ष लावलं, श्वासाकडे ज्यांनी लक्ष लावले, ध्यान करत राहिले, तर समजून घ्यायचं त्याला साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. हे उपाय सांगितले महादेव प्रभू. उद्यापासून काय करायचं? 5 मिनिट असं शांत बसायचं. माय शांत बसायचं. कोणता नाडी चालू आहे ते बघायचं. उजवीकडचा श्वास चालू आहे काही डावीकडचा श्वास चालू आहे ते बघायचं. तुम्हाला प्राणायामच्या माध्यमातून करायचं असलं तर घेताना सुद्धा गुरुमावली दिलेले मंत्र, सोडताना सुद्धा गुरुमावली दिलेले मंत्र, उलटा अजून घेताना गुरुमावली दिलेले मंत्र, अजून सोडताना गुरुमावली दिलेले मंत्र. हे मंत्र लांब लचक तुम्हाला वाटत असेल, शिवशिवा 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 म्हणायचं, घ्यायचं. शिवशिवा शिवशिवा म्हणून सोडायचं, अजून शिवशिवा म्हणून घ्यायचं, अजून सोडायचं. हात लावून बी करता येते, बगारा हाताने सुद्धा करता येते. सोपा उपाय, परंतु करावं कोण हे मुश्किल आहे का? कारण अनंत जन्माचा संस्कार आम्हाला असल्यामुळं आम्हाला लक्ष लागत नाही. 2-2 मिनिटं सुरू करा. प्रारंभात 2-2 मिनिटं पूजाला बसले तेव्हा एक 5 मिनिटं त्या प्रकारे. उगा माळ फिरून फिरून मतलब नाही. किती तर माळ गेला असाल, माळाच्या माळ तुम्ही जप केला असाल, परंतु लक्ष मात्र कुठं? आईन पूजाला बसले की चहाला बोलते बायको. थंड होते चहा. आता जपामध्ये कशाला राहील त्याच्या? चहाचं कपच दिसणार आहे लिंबू दिसल्यासारखं. आणि पूजाला बसले तेव्हा ते वरडत राहतात. पूजा बसले तेव्हाच झगडा करत राहतात. पूजाला बसले तेव्हा कुरकुर कुरकुर कुर चालू होते. तेवढं मात्र थोडं पुण्य बांधणं. या पूजाच्या वेळेला काही किरकिर, त्याचा पूजा संपल्यानंतर दंडा घेऊन खनखन वाजवा नको म्हणणं, परंतु पूजाला बसले तेव्हा किरकिरी कोणाला बी लावू नका. थोडंच शांती पाप बेचारा मरमर करून एक 5 मिनिट पूजाच्या रूम मध्ये बसावं मला तर ते बी होत नाही. लक्षात गेलं काय? म्हणून महादेव म्हणे निर्गुण आधार, चालतो व्यापार सकळे का. हे चालू आहे म्हणून सगळं व्यापार चालू आहे. हे बंद पडले की सगळं व्यापार बंद.
मेल्यानंतर सुद्धा ठसा घेणारे लोक काही काही आहेत. स्विस बँक मध्ये एखादी तुमचा पैसा पडला असेल, मेलं तर बी मेला नाही म्हणून उगा ऑक्सिजन लावून ठेवायचं, जिवंत आहे म्हणायचं, ते अंगठी घ्यायचं, त्याचं अंगठा घ्यायचं, पैसे आल्यानंतर हा मेले 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 म्हणून सांगून टाकायचं. चालतो स्वतंत्र, चालतो व्यापार सकाळी का, सगळं व्यापार या श्वास आहे म्हणून चालते. हे श्वास बंद झाल्याबरोबर व्यापार बंद पडला, खतम. माय व्यापार बंद. आणि व्यापार चांगला होण्यासाठी तुम्ही मन्मथ मुक्ती धामाला या ठिकाणी तुमचा प्रवेश या ठिकाणी झालेले आहे. माऊलीचा सानिध्यात तुम्ही आलात. ज्याने ज्याने माझा प्रवचन ऐकलं असेल इथं बसून, तुम्ही उद्यापासून 1 मिनिट 2 मिनिट 3 मिनिट शांत चित्त बसून टेन्शन घ्यायचं नाही. आणि आधारा स्वादिष्टान मणिपूर गानात विशुद्धी आज्ञाचक्राचा सुद्धा तणाव घ्यायचा नाही. षडचक्राचा भेद करायचं गरज नाही. शांत बसून 5 मिनिट श्वास घेणे येणे घेणे येणे घेणे येणे याच्यामध्ये तुमचं निरंतर ध्यास लागल्यानंतर तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. एवढा महादेव प्रभू आम्हाला मार्ग दाखविल्यामुळं आज एवढं समाधान आम्हाला वाटलं. स्वस्वरूपाकडे आम्ही थोडस वळून पाहत आहोत का असं आम्हाला या ठिकाणी वाटू लागलंय. आतापर्यंत ऐकलेली गोष्ट वेगळं, हे अभंग एक प्रकारचे वेगळं. आता तुम्हाला वळून पाहावो अंतरी करोनिया, पाहावो अंतरी करोनिया. अंतर्मुखी सदा सुखी, बहिर्मुखी सदा दुःखी. आता बहिर्मुख व्हायचे की अंतर्मुख व्हायचा आपण विचार करायचा. म्हणून तुमचं सगळ्यांचं हितचिंतन करून रोजच्या प्रमाणे महाराजांचंही सुद्धा 16 तारीखला समाप्ती आहे. उद्या 13 तारीख आहे ना, उद्या 13 आणि मेरा, 13 तारीख 13 तारीख. म्हणून मन्मथ स्वामी कोणाचा? मन्मथ माझा 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 मन्मथ मेरा. आणि 13 तारीख 13 मेरा मन्मथ. म्हणून उद्याचा दिवस 13 तारीखला मन्मथ मेरा, ज्या ठिकाणी अखंड शिवनाम सप्ताहाचा समाप्ती आहे, त्यासाठी आम्हाला आमंत्रण आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत आमचा कार्यक्रम संपवायचा आहे. त्या ठिकाणी जाऊन तिथं जाऊन काय म्हणायचं, मन्मथ माझा माझा माझा, राहू द्या वेळ झाली. म्हणून त्या ठिकाणी जाऊन माऊलीचं दर्शन घेऊन, आणि तिथं दुपारी सुद्धा प्रवचन त्या ठिकाणी होणार आहे. इथं प्रवचन होणार नाही उद्या, एवढा अपेक्षा व्यक्त करतो. 2 शब्द या ठिकाणी विराम करू. सांबले नम पार्वती हर 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 हर